नमस्कार. गेल्या वर्षभरामध्ये गणपतीपुळ्यामध्ये जवळपास 25 लाख पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली. एवढ्या मोठ्या संख्येनं पर्यटक जेव्हा गणपतीपुळ्यासारख्या छोट्या गावामध्ये येतात, त्यावेळेला प्रत्येक पर्यटकांना गणपतीपुळ्यात फिरताना किमान 2 लिटर पाणी प्यायलं असं जर आपण गृहीत धरलं, तर 50 लाख इतक्या पाण्याच्या बाटल्यांचा खर्च पडला. गणपतीपुळं खूप छोटं गाव आहे. मंदिरापासून कुठल्याही दिशेला 1 किलोमीटर गेलं तर गणपतीपुळं संपतं. ज्या वेळेला एवढ्या मोठ्या संख्येनं पर्यटक पाण्याच्या बाटल्या गणपतीपुळ्यामध्ये सोडून जातात, त्यावेळेला त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रचंड मोठा दबाव इथल्या प्रशासनावर येतो आणि इथल्या निसर्गावर येतो. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर पडाल, त्यावेळेला शक्य असेल त्यावेळेला स्वतःची पाण्याची बाटली बरोबर आणा आणि हॉटेलात ज्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ पाणी मिळेल त्या ठिकाणी ती पाण्याची बाटली स्वतः भरून घ्या. आपण आपल्या परीनं आपल्या मार्फत निसर्गात जाणारी एक पाण्याची बाटली वाचवली आणि असं हजारो लोकांनी केलं तर निसर्गात जाणारा खूप मोठा प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो वाचू शकतो. नमस्कार.